आताच महिला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्षा हर्षदाताई फरांदेंनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा हेतू सांगितलाच आहे. युगायुगाने 14 ते 16 देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होतं शाही विभागाने मंत्री होतो आणि आता नवीन सरकारमध्ये डे वन मीच वस्त्रोद्योग मंत्री आहे. या वस्त्रोद्योगामध्ये बाकी सगळ्याला प्रोत्साहन आपण देतो, सुदीर्णांना प्रोत्साहन देतो, रेडीमेड निर्णयाने प्रोत्साहन देतो, पण हात मागायला आणि रेशीम उद्योगाला आपण खूपच प्राधान्य देतो. मी उद्याच रेशीम विषयामध्ये राज्याची पारितोषिक पुरस्कार द्यायला नागपूरला जाऊ आणि रेशीम विभागाचा एक मोठा कार्यक्रम नागपूरमध्ये आहे. रेशीम कार्यक्रम आहेत, संध्याकाळी नागपूरला रेशीमचा कार्यक्रम आहे. याचं कारण हा उद्योग आपल्या देशामध्ये कधी 5,000 वर्षापासून सुरू आहे आणि आपला व्यापार जेव्हा जगामध्ये सगळ्यात मोठा होता त्यावेळेला कपडे अशा प्रकारचा हातावर तयार केलेले कपडे यावर आपण संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. काल जगात मशीन्सवर काम सुरू झालं, मग हातावर केलेलं जे आहे ते कॉम्पिटिशन टिकेना आणि त्याचा हळूहळू रास होत चालला. म्हणून सरकारने असं ठरवलं की हातमागावर काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं. तर काय प्रोत्साहन द्यायला तर त्यांना वर्षातून 2दा फेस्टिवल अलाउन्स आपण देतो. तो 15,000 रुपये असतो. यावेळेचा गणपतीचा, गेल्या वेळेचा दिवाळीचा हा आपण दिला आणि आता गणपतीला आपण दिला. प्लस 60 नंतर रिटायरमेंटची पेन्शन आपण या सेवेमध्ये दिली जाते. त्यामुळे हातमागावर काम करणारे, रेशीम उद्योगात काम करणारे, हातावर काम करणाऱ्या, साड्या करणारे, घोणी तयार करणारे, अशा प्रकारचे नोकरी करणारे जे आहेत त्या सगळ्यांना रजिस्ट्रेशन करायला लावतोय आपण आणि 60 नंतरची पेन्शन त्याला तेव्हा 5 एकच सुरू होईल. आणि म्हणून मग अशा प्रकारची प्रदर्शनं सुद्धा त्याला प्रोत्साहित करतात. की हर्षदाताई, वैशालीताई या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करते की हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम त्यांनी केला आणि खूप शुभेच्छा देतो. लोक येतील, बघतील, खरेदी करतील, पण आपणही कुठल्याही प्रदर्शन गेल्यानंतर उद्घाटन म्हणजे काय तर आपण काही खरेदी करू. माझी येवाला झाली माझी 90 आणि 290ची झाली. इकडे त्याला बघतो काय मिळतं आणि बाहेर भेटतो, मला पुढच्या कार्यक्रमात जायचं आहे. खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा.